सर्वसामान्य शेतकरी समाज आहे। तुम्ही ज्या वेळेस आम्हाला हात देताल कोणताही राजकीय पक्ष म्हणणार नाही किंवा कोणते सत्ताधारी या नेते। थोडी अतिवृष्टी झाली तरी डोंगर कड्याला मोजणी करायला तहसीलदार हजर, शेतकरी परेशान अतिवृष्टीमुळे। काय यांचं धोरण आहे? आणि त्यामुळे एक लक्षात घ्या, आपली लढाई खूप मोठी आहे। कदाचित बँकेत थातुरमातूर पैसे टाकतील। आज आमचं जनावरांचं नुकसान झालंय, अनेक शेतकऱ्यांकडे सर्टिफिकेट नसतील कदाचित, बरोबर आहे। जेव्हा जनावरांची नुकसान भरपाई देतील तेव्हा 100 कागदपत्र हाच तहसीलदार मागणार आहे किंवा बीडीओ असेल तो मागणार आहे, बरोबर आहे। 100 कागदपत्र आणि असं करणार दिला म्हणणार आणि असे नियम लावणार की त्या नियमात आपण बसणारच नाही। त्यामुळे आपलं म्हणणं आहे की गावात माहिती घ्या आणि सरसकट सगळ्यांना ते म्हणले याच्याकडे म्हैस होती गेली वाहून द्या तिथं। हे लिबरल धोरण ठेवलं पाहिजे सरकारनं। आणि त्यामुळे येत्या काळात आणि एक मागणी आपण पूर्ण महाराष्ट्रात लावून धरली पाहिजे। मी त्याबाबत फेसबुकला पण पोस्ट केली। अहो संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी आज बर्बाद आहे, कसा उभा राहणार आहे तो? पुन्हा जमिनी घातल्या गेल्यात, माती वाहून गेली आहे। खरं तर आमच्या आमदार खासदारांनी आणि मंत्र्यांना मागणी घ्यायला पाहिजे, फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल विशेष अधिवेशन बोलवा, फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल चर्चा होईल। मला सांगा, शेतकऱ्याचं नुकसान झालंय। मी परभणीत राहते, माझ्या जवळ झोपडपट्टी आहेत। आमची बाई म्हणली यावेळी सोयाबीनला काय गुत्त मिळायचं चिन्ह नाही, बरोबर आहे। आता शहरात मजूर उलटे चाललेत, म्हणजे आमचा जो गावातला मजूर आहे तो त्याला रोजगार नाही, तुम्हालाच नाही तर तुम्ही काय देणार? आमच्या सगळ्या महिलांचा रोजगार गेला। आज इथं सगळे पुरुष आहेत, मी एकटीच बाई दिसायले, पण आमच्या बायका घरात आहेत, रडतायत। त्यांना दिसतंय काय त्यांनी जी काय बचत केली असेल कोंड्याचा मांडा करून त्या घालणार आहेत, बरोबर आहे। आज इथे नाही आहेत त्या, परंतु आज एक लक्षात घ्या, याच्यातनं फक्त शेतकरी नाही पूर्ण समाज व्यवस्था ही मंदीकडे जाणार आहे। आज तुमच्या हातात पैसा नाही, आम्ही खरेदी करणार नाही, करणार आहोत का? आमच्या हातात पैसा नाही, आमचा हमाल मोंड्यात काय सोयाबीनचं पोतं वाहणार आहे? सोयाबीनच नाही तर कुठल्या कापसाच्या जिनिंग चालणार आहेत? कापूसच नाही तर। आणि त्यामुळे ही जी परिस्थिती आहे याचं गांभीर्य या सरकारला अजिबात नाही। थातुर मातुर बोलायचं, काहीतरी तिसरंच बोलायचं, मागणीला तिसरीच वाट काढून द्यायची, अशा प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत। आणि त्यामुळे आपली मागणी या ठिकाणी की सरकारनं फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल विशेष अधिवेशन तात्काळ घेतलं पाहिजे, बरोबर आहे। आणि आमच्या आमदारांना म्हणावं इथं येऊ नका बांधावर, तिथं थोबाड उघडा आणि आम्हाला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल बघा। आमच्या माती घासून गेलेल्या शेती आहेत, त्या खरडाचे वेगळे पैसे मिळाले पाहिजेत, पिकाचं नुकसान वेगळं आणि माती वाहून गेली। आता ते शेत पुन्हा रोटरनं तरी नीट होतं की नाही अशी काही ठिकाणची अवस्था असणार आहे। आणि त्यामुळं या सगळ्या मागण्या शेतमजुरांसाठीच्या मागण्या असतील, बाकी सर्व घटक शेतीवर अवलंबून सगळे आहेत। या सरकारनं कितीही काही म्हणलं ना तरी भारत देश सगळ्यात जास्त निर्यात शेतीतनच करतो, बाकी काही येत नाही। बाकी सगळं आपण चीनकडनं घेतो, मोबाईल घेतो, सगळं इकडनं घेतो। फक्त मेरा देश महान म्हणायचं आणि लोकांना फुलथापा करायच्या, हे या सरकारचं धोरण आहे। आणि त्यामुळं या पूर्णा तालुक्यातल्या लोकांनी जे आंदोलन सुरू केलं, मला खूप अभिमान वाटला। सोनटक्के सरांचा फोन आला, आमच्या जोगदंड सरांचा फोन आला, मी म्हणलं आपण बिलकुल शेतकऱ्यांसोबत राहायचं। आणि ज्या स्वाभिमानानं पूर्णा तालुक्यातला शेतकरी उभा आहे त्या स्वाभिमानाला मी सलाम करते। कोण म्हणते देत नाही? सर्वात प्रथम या ठिकाणी जे बैलगाडी घेऊन आलेले आहेत त्या बांधवाचे आमच्या सर्व तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन। त्यांच्यासाठी एक वेळेस टाळ्या वाजवा, कारण जीवाचं रान करून त्याने एकच सांगलं होतं, भाऊ फक्त पाणी पडू नये, आमच्या नाही 50 गाड्या तहसीलवर येण्या गेल्या तर नाव बदलून ठेवा म्हणले होते। त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजव। मला एकच सांगायचं या निमित्तानं, अहो सरकारला आपलं भागायला काय, जे आपल्या गंगेचे आणि नदीचे जे रान खडून गेलेले आहेत त्या रानाचा सरकारनं पंचनामा करा, तर द्या सोडून कोणता आदेश पण दिला नाही की पंचनामा करायचा। मला एकच प्रशासनाला सांगायचंय, या ठिकाणी जर एखादा वाळूचा ट्रॅक्टर धरला असला तहसीलदार साहेबानं
तर हा गेट खोलला असता, वाळूचा ट्रॅक्टर असला तर गेट खोलला असता. माझा बळीराजा, माझं कर्ज माफ करा, मला दुष्काळ जाहीर करा म्हणून तुमच्या दारी आला, तर तहसीलदार साहेबांना हा गेट खोलला नाही. सर्वप्रथम या निमित्ताने सांगतो, तहसीलदार साहेबाचा निषेध करा. आम्हाला प्रशासनाला एकच सांगायचंय, आम्ही ज्या वेळेस प्रशासनाला निवेदन दिलेलं होतं त्यावेळेस प्रशासनानं जे आम्ही प्रतिलिपीत पोलीस स्टेशन म्हणून एक निवेदन दिलेलं होतं, त्याच्यामध्ये प्रतिलिपीमधून पोलीस स्टेशन मधून दिलेलं होतं. प्रशासनानं अजून पण पोलीस स्टेशनला माहिती कळली नाही की शेतकऱ्याचा मोर्चा हा तहसीलवर येणार आहे. याच्यामध्ये मला सांगा, पोलीस बांधवाची काय चूक आहे? त्यानं आम्हाला सांगितलेलं आहे की बा तुमचं आम्हाला आतापर्यंत निवेदन आलेलं नाही. मग माझं एकच म्हणणं आहे तहसीलदार साहेबाला, ज्या वेळेस शेतकरी तुम्हाला एखादं जर निवेदन देत असेल, तुमच्या तहसीलवर बैलगाडी शेतकऱ्यासाठी मोर्चा घेऊन येत असेल, त्याचं सर्वप्रथम तहसीलदार साहेबांना पोलीस स्टेशनला निवेदन द्यायचं राहतंय. आज मला सांगा, विनाकारण आमच्यावर गुन्हे दाखल व्हायले फक्त एकमेव तहसीलदार साहेबांमुळे आमच्यावर गुन्हे दाखल व्हायले. याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची काही चूक नाही. त्याला माहिती कळवली नाही म्हणून त्याचं कार्य पार पाडणं लागले. असो, शेतकरी बांधवासाठी आधी 1000 गुन्हे आमच्या अंगावर घ्यायला तयार आहे. कारण हे शेतकऱ्यासाठी, कोणी कोणाच्या इतर कामासाठी कोणी गुन्हे घेण्याचं नाही. माझं एकच प्रशासनाला म्हणणं आहे, जर मुख्य होऊन झालेल्या अतिवृष्टीच्या पिकाचं झालेल्या अतोनात नुकसानाच्या विरोधामध्ये तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढलेला होता. या बीजेपी सरकारनं आता तरी डोळे उघडायला पाहिजे. जिथं निवडणुका लढायच्यात तिथं पाहिजे नाही तितका अमाप पैसा द्यायचा, पण जिथं सगळं वाहून गेले, संसार उद्ध्वस्त झालेत, शेतकरी उभा करायची वेळ आली, तिथं मात्र हात खिशामध्ये घालायचे, आखुडतापणा घ्यायचा, हे चालणार नाही. सर्व शेतकऱ्यांनी मिळून आज याच्या पूर्णेच्या मोर्चामध्ये एल्गार पुकारलेला आहे. तसाच परभणीमध्ये येत्या 3 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीय राजू शेट्टी साहेब सुद्धा या मोर्चाला येणार आहेत. पूर्णा तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की जमेन तसे ट्रॅक्टर, वाहन, पिकअप काही भरून यायचं तर या, परंतु हातात रुमणे घेऊन येत्या 3 तारखेला ताकदीनं परभणीला या. या सरकारला आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि आपल्यावर झालेला अन्याय हे पदरात पाडून घ्यायचा आहे. या सरकारचे डोळे उघडण्यासाठी हेक्टरी 50,000ची मदत आणि पीक विमा जे बंद केलेला होता तो सुरू करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी शेतकरी आपल्या सगळ्याला यावं लागेल. जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्याच्या पोरायला विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना येत्या 3 तारखेला यावं. धन्यवाद.